Hello student, last lecture we started chemical reactions of aldehyde and ketones. चालू केल्या होत्या. एक 4 रिॲक्शन फाउंड झाल्या होत्या. From this lecture we started a next chemical reactions of aldehyde and ketone, that is haloform reaction. नावातच आहे त्याच्यामध्ये हॅलोफॉर्म. हॅलोफॉर्म म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ हॅलो कंपाऊंड टेक प्लेस फ्रॉम अल्डिहाइड अँड कीटोन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? अल्डिहाइड आणि कीटोनपासून हॅलो कंपाऊंड तयार करायचे. त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतोय? हॅलोफॉर्म रिॲक्शन म्हणतोय. काय स्टेटमेंट आहे बघा. व्हेन ॲन अल्कोहोल ऑर methyl ketone is warmed with sodium hypoiodide, haloform take place. This reaction is known as haloform reaction. त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतोय? हॅलोफॉर्म रिॲक्शन असं म्हणतोय. मराठीत कसं सांगता येईल बघा. अल्कोहोल किंवा मिथाइल कीटोन वॉर्म करतोय कुणाबरोबर? सोडियम हायपोआयोडाईड NaOI. वॉर्म केल्यानंतर फॉर्मेशन ऑफ हॅलोफॉर्म टेक प्लेस. ती जी रिॲक्शन आहे त्याला आपण काय म्हणतोय? हॅलोफॉर्म रिॲक्शन म्हणतोय. मग इथे एक्झाम्पल दिले बघा. फॉर एक्झाम्पल हा काय? मिथाइल कीटोन आहे. म्हणजे हा C+O ग्रुप आहे, त्याला हा मिथाइल ग्रुप अटॅच आहे म्हणून आपण काय म्हणतो? त्याला मिथाइल कीटोन म्हणतोय. ॲसिटोन रिॲक्टेड विथ 3 मॉलिक्यूल ऑफ सोडियम हायपोआयोडाईड 3 NaOI in presence of NaOH and some heat, formation of CH3, that is iodoform take place with this salt CH3 C+O ONA. हा सॉल्ट तयार होतो. ह्याचं नाव काय आहे? सोडियम ॲसिटेट आहे. हा सॉल्ट आहे विथ करस्पॉन्डिंग सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे ही रिॲक्शन होत असताना काय काय तयार होतं आहे? आयडोफॉर्म एक तयार होतो आहे, सोडियम सॉल्ट एक तयार होतो आहे आणि करस्पॉन्डिंग सोडियम हायड्रॉक्साईड तयार होतं आहे. आता ही रिॲक्शन कशी होती आहे पहा. In above reaction, sodium salt of carboxylic acid is formed, which contain 1 carbon atom less than substrate. ह्याचा अर्थ काय बघा. हा जो सोडियम ॲसिटेट सॉल्ट तयार झाला आहे ह्याच्यामध्ये किती कार्बन आहेत? 1 2 कार्बनचा हा सॉल्ट आहे. हा कुणापासून तयार झाला आहे? या ॲसिटोनपासून. 1 2 3 ह्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? हा जो सॉल्ट तयार झाला आहे ह्या सॉल्टमध्ये या सबस्ट्रेटपेक्षा 1 कार्बन कमी असणार आहे आणि तो कुठं जाणार आहे? इकडं. फॉर्मेशन ऑफ आयोडोफॉर्म टेक प्लेस. म्हणजे हा मिथाइल ग्रुप फॉर्मेशन ऑफ आयोडोफॉर्म टेक प्लेस. इथं सांगितलं बघा. द मिथाइल ग्रुप इज कन्वर्टेड इनटू हॅलोफॉर्म, दॅट इज आयोडोफॉर्म. समजलं? परत एकदा सांगतोय बघा. वेन ॲसिटोन रिॲक्टेड विथ सोडियम हायपोआयोडाईड in presence of NaOH and I2, formation of iodoform with sodium salt and sodium hydroxide take place. Whole this reaction is known as haloform reaction. ह्या रिॲक्शनला आपण काय म्हणतोय? हॅलोफॉर्म रिॲक्शन म्हणतोय. त्यानंतर नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी बघूया किंवा केमिकल रिॲक्शन बघूया. त्याचं नाव आहे अल्डॉल कंडेन्सेशन. भरपूर वेळा ही रिॲक्शन विचारली जाते पेपरमध्ये, त्यामुळे व्यवस्थित पहा. एकतर स्टेटमेंट विचारलं जाईल किंवा शॉर्ट नोट विचारला जाईल किंवा डायरेक्ट एखादा क्वेश्चन विचारला जाईल. कोणत्या पद्धतीनं कसा विचारला जातो त्याच्यावर त्याचं मार्किंग अवलंबून असतं. त्यामुळे पहा काय सांगितलं याच्यामध्ये. अल्डॉल कंडेन्सेशन स्टेटमेंट पहा. अल्डिहाइड कंटेनिंग ॲट लिस्ट 1 अल्फा हायड्रोजन ॲटम undergo a reaction in presence of dilute alkali, that is like dilute NaOH,
dilute KOH or dilute Na2CO3 as a catalyst to form beta hydroxyaldehyde. This reaction is known as aldol condensation. स्टेटमेंट समजलं असेल. ही रिॲक्शन कोण देत आहे की जो अल्डिहाइड, त्या अल्डिहाइडमध्ये कमीत कमी एक अल्फा हायड्रोजन ॲटम असला पाहिजे, तोच अल्डिहाइड आपल्याला काय करणार आहेत, या टाईपची रिॲक्शन देऊ शकणार आहे. मग कोण सांगता येईल. फॉर एक्झाम्पल हा जर आपण बघितला, हा काय इथेनॉल आहे. CHO हा फंक्शनल ग्रुप जर पकडला तर हा जो कार्बन काय आला, अल्फा कार्बन आला. या कार्बनला जे 3 हायड्रोजन आहेत ते काय आले, अल्फा हायड्रोजन ॲटम आले. म्हणजे इथेनॉल गिव्स दिस टाईप ऑफ रिॲक्शन. बट जर तुम्हाला सांगितलं फॉर्माल्डिहाइडचा फॉर्म्युला काय असतो, HCHO, म्हणजे फंक्शनल ग्रुप CHO फंक्शनल ग्रुपला हायड्रोजन ॲटम आहे. तो अल्फा हायड्रोजन ॲटम आहे का, कारण तिथं अल्फा कार्बनच नाही आहे, तर तो अल्फा हायड्रोजन असणार आहे का, नाही. त्यामुळे काय म्हणता येईल आपल्याला, फॉर्माल्डिहाइड डू नॉट गिव्ज दिस टाईप ऑफ रिॲक्शन. ॲज अ रिझन काय सांगता येईल, बिकॉज विच डू नॉट कंटेन अल्फा हायड्रोजन ॲटम, कारण त्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाही आहे. त्यामुळे फॉर्माल्डिहाइड आपल्याला ही रिॲक्शन देऊ शकत नाही. बरोबर आहे का बघा. म्हणजे या रिॲक्शनमध्ये काय होतं आहे, हायड्रोजन अंडरगोज अ रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट अल्कली ॲज अ कॅटलिस्ट टू फॉर्म बीटा हायड्रॉक्सीअल्डिहाइड. ही जी रिॲक्शन आहे त्याला आपण काय म्हणतोय, अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन. आता फॉर एक्झाम्पल बघा, वेन 2 मॉलिक्युल्स ऑफ इथेनॉल, 2 मॉलिक्युल्स काय घेतलेत, इथेनॉल, reacted with each other in presence of catalyst like dilute NaOH, formation of बीटा हायड्रॉक्सीअल्डिहाइड टेक प्लेस. इथं आता बीटा हायड्रॉक्सीअल्डिहाइड तयार झाला आहे. कसा तयार झाला आहे बघा, CH3CHO हा इथेनॉल, हा दुसरा CH3CHO, या दोघांची रिॲक्शन झाली. हा ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन काय झालेलं आहे बघा, फॉर्मेशन ऑफ, हा हायड्रोजन काय झाला आहे, ह्या ऑक्सिजनला जाऊन अटॅच झाला आहे. म्हणजे ह्याची एक व्हॅलन्सी कमी झाली, इथं हायड्रॉक्सिल ग्रुप तयार झाला. मग आता या कार्बनची एक व्हॅलन्स शिल्लक आहे, दिस कार्बन अटॅच टू दिस CH2 ग्रुप. हा CH2 ग्रुप ह्या कार्बनला अटॅच झाला, इथला हायड्रोजन इथं झाला, फॉर्मेशन ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. आणि हा जो कंपाऊंड तयार झाला तो असा तयार होईल, CH3CHOH CH2 CHO. म्हणजे हा काय आहे, CHO आहे म्हटल्यानंतर अल्डिहाइड आला. बरोबर आहे. इथं काय हायड्रॉक्सी ग्रुप आहे, म्हणजे हा हायड्रॉक्सी ग्रुप आला. त्यामुळे याचं नाव काय येता येईल आपल्याला बघा, नंबरिंग जर इथनं केलं 1 2 3, तिसऱ्या कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे, त्यामुळं 3 हायड्रॉक्सी 1 2 3 4, 4 कार्बनचा पॅरेंट अल्केन ब्युटेन. CHO आहे म्हटल्यानंतर AL, ज्याचं नाव काय आलं, 3 हायड्रॉक्सी ब्युटेनॉल. जर आपल्याला कॉमन नेम सिस्टीमनं अल्फा बीटा, बीटा पोझिशनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे म्हटल्यानंतर बीटा हायड्रॉक्सी ब्युटेनॉल असं सुद्धा सांगता येईल आपल्याला. काय होते बघा, नाव दिस हायड्रॉक्सी ब्युटेनॉल which loses water molecule and formation of 2 butanol take place. म्हणजे हा हायड्रॉक्सी ग्रुप इथला आणि करस्पॉन्डिंग इथला H2, ह्या CH2 मधला एक हायड्रोजन, दिस H अँड दिस OH, फॉर्मेशन ऑफ H2O. ह्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला. आता सिंगल बॉन्ड आहे त्याचं रूपांतर कशामध्ये झालं आहे, डबल बॉन्डमध्ये, अँड फॉर्मेशन ऑफ CH3 CH डबल बॉन्ड CH CHO. म्हणजे हा काय 1 2 3 4, 4 कार्बनचा अल्किन आहे, डबल बॉन्ड आहे म्हटल्यानंतर कितव्या पोझिशनला आहे, दुसऱ्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे, म्हणजे ह्याचं नाव काय आलं, 2 ब्युटेनॉल. समजलं. ठीक आहे. अजून एखादं उदाहरण बघूया. फॉर एक्झाम्पल कीटोन घेऊ, हे अल्डिहाइड झालं. आता कीटोनसाठी बघूया. फॉर एक्झाम्पल कीटोन काय, ॲसिटोन घेतला आहे, त्यालाच आपण प्रोपॅनॉन सुद्धा म्हणतोय. लक्षात येतं आहे.
when acetone, two molecules of acetone reacted with each other in presence of dilute BaOH2 twice, formation of this beta hydroxy कीटोन टेक प्लेस. इथं बीटा हायड्रॉक्सी कीटोन तयार होत आहे. आपण त्याला कीटॉल कंडेन्सेशन म्हणतोय, लक्षात घ्या. CH3. आता इथं काय झालं बघा, हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन, फॉर्मेशन ऑफ OH ग्रुप तयार झाला आहे. आणि हा कार्बन आणि हा CH2 एकमेकाला अटॅच झालेत. CH3 CH OH CH2 C डबल बॉन्ड OCH3. म्हणजे याचं नाव काय आलं, 4 हायड्रॉक्सी 4 मिथाइल पेंटेनॉन 2 पेंटॅनोन, हे त्याचं नाव होईल. नाव दिस अगेन लॉसेस वॉटर मॉलिक्यूल, मतलब इथला हायड्रॉक्सिल ग्रुप आणि इथला एक हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल लॉस झाला. अँड फॉर्मेशन ऑफ दिस इज अल्किन टेक प्लेस. अल्किन आहे जिथं कार्बनमध्ये डबल बॉन्ड तयार झाला, वॉटर मॉलिक्यूल बाहेर गेल्यामुळे काय झालं, हा इथं डबल बॉन्ड क्रिएट झाला. CH3 CH3 डबल बॉन्ड C डबल बॉन्ड OCH3 and which is 4 methyl pen 3 in 2ONE पेंटॅनोन असं म्हणू शकतो आपण त्याला. समजतंय, कळाली ही रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये आपल्याला काय म्हणतात, करस्पॉन्डिंग बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन आपल्याला मिळते. त्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन बघूया. नेक्स्ट केमिकल रिॲक्शन विच इज क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन. काय म्हणता येईल बघा स्टेटमेंट, अल्डॉल कंडेन्सेशन दॅट टेक प्लेस टू डिफरंट अल्डिहाइड्स or ketones contain 2 alpha hydrogen atom, each form a mixture of 4 product is known as cross aldol condensation. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल बघा, इथं काय केलेलं आहे, दोन वेगवेगळे अल्डिहाइड घेतलेले आहेत. इथं इथेनॉल घेतलेला आहे, इथं प्रोपेनॉल घेतलं आहे. ह्या एकमेकांची रिॲक्शन करतोय. मागच्या दोन उदाहरणामध्ये काय घेतलं होतं बघा, आपण सेम घेतले होते, सेम अल्डिहाइड घेतले होते आणि त्यांची रिॲक्शन केली होती. आता इथं काय करतोय, डिफरंट घेतलेत, वेगवेगळे. या दोघांची रिॲक्शन झाली इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट NaOH अँड सम हीट. 4 आपल्याला इथं प्रोडक्ट मिळतात. 2 सेल्फ कंडेन्सेशन मिळतात आणि 2 क्रॉस कंडेन्सेशन मिळतात. सेल्फ कंडेन्सेशन म्हणजे ह्याची 2 इथेनॉल असतील, 2 इथेनॉल असतील. सेल्फ कंडेन्सेशन फॉर्मेशन ऑफ 2 ब्युटेनॉल टेक प्लेस. जर 2 प्रोपिनॉल असतील, प्रोपेनॉल असतील, 2 प्रोपेनॉल, फॉर्मेशन ऑफ दिस टेक प्लेस 2 मिथाइल 2 पेंटिनॉल, हे सेल्फ कंडेन्सेशन होईल. आता क्रॉस कंडेन्सेशन असेल, समजा इथेनॉल रिॲक्टेड विथ प्रोपेनॉल, फॉर्मेशन ऑफ 2 मिथाइल 2 ब्युटेनॉल टेक प्लेस. आणि चौथा एक प्रकार आहे प्रोपेनॉल रिॲक्टेड विथ इथेनॉल, फॉर्मेशन ऑफ 2 पेंटिनॉल टेक प्लेस. असे 4 वेगवेगळे तुम्हाला प्रोडक्ट मिळतील आणि अशी रिॲक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन. म्हणजे काय म्हणता येईल, इन क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन फॉर्मेशन ऑफ 4 डिफरंट प्रोडक्ट टेक प्लेस, 2 फ्रॉम सेल्फ कंडेन्सेशन अँड 2 फ्रॉम क्रॉस कंडेन्सेशन. समजलं? ओके, बाकीचं नेक्स्ट लेक्चरला पाहूया. इथं आपण थांबतोय.